कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा दोस्त विशाल, ज्याचा आवाज ऐकण्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता। आज आपण सौ अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची मुलाखत घेणार आहोत, सो स्टे ट्यून। एक मिनिट पारू, तू अशी का बसली आहेस? देवी आई कशी बसेल? पारू, आईला कशी बसते, कशी बोलते ते आठव ना, तसं करायचंय। जमेल जमेल। एक्झॅक्टली, देवी आई सारखी बॉडी लँग्वेज। हा, कम ऑन चल, यू कॅन डू इट। नाईस। माफ करा, मला माझं लक्ष नव्हतं। मुलाखत घ्यायला आला आहात ना? करूया सुरू? विचारा तुमचे प्रश्न। काय झालं? गरम होतंय का तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला दिसतोय। रुमाल आहे ना? हो आहे ना। आपण थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करायचं का? पाणी वगैरे द्यायला सांगू? हा, हिच्या समोरच असं करतोय, आई समोर कसं टिकणार आहे? आई, तुम्ही शांत का बसलायत? हा, प्रश्न विचारा ना। इंटरव्ह्यू। हो। अहिल्यादेवी, मला सांगा, हे एवढं मोठं एम्पायर उभं करायला खूप कष्ट लागले असतील ना तुम्हाला? ह्यो प्रश्न आहे तुमचा? नाही म्हणजे हे हो हा हाच प्रश्न विचारायचा मला। काय हो नाही चाललं आहे तुमचं? ह्यो प्रश्न विचारलात तुम्ही? आणि व्यवसाय उभा करताना कष्ट हे पडतातच। जरा नीट प्रश्न विचारा। मला असं वाटतं की तुम्ही तयारी नाही केली। विचारा ना। काय झालं? जमल ना तुम्हाला? हो दादा, बोला ना। काय बघत? काय दुसरा बघा ना। अहो, या खोट्यात तर माझी अशी हालत आहे, खरे आल्यावर काय खरं नाही माझं। बघा ना दुसरा, मला उशीर होतो, मला जाऊ द्या ना। मी नाही, एक मिनिट, तुम्ही शांत व्हा, बसा। हा, तुम्ही ना त्यांच्या डोळ्यात नका बघू। हा, आजूबाजूला बघून बोला, म्हणजे होईल। अहो, कसं शक्य आहे? काय विचारणार मी? मला बघितलं तरी कॉन्फिडन्स चाललाय माझा। आईला थँक्यू, तू इंटरव्ह्यू साठी तयार झालीस म्हणून।
श्रीकांत, मी तुझं कधी ऐकलं नाहीये असं आजपर्यंत कधी झालंय का? आणि हा तर एक साधा इंटरव्ह्यू आहे, त्यात तो तू ठरवलायस, त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच कुठे येतो? खरंय अहिल्या, आपल्या नात्यातला हा एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट कधी कमी झाला नाही ना. ते एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आपण नेहमीच सन्मान केलाय. आता तू एवढं मोठं एम्पायर चालवतेस, पण आजही माझं मत तुझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे, हे माहितीये मला. तो तुझा माझ्यावरचा अधिकार आहे श्रीकांत. आता त्याच अधिकाराने मी काही सांगितलं तर ऐकशील? असं का बोलतोयस? काय झालंय? एक मिनिट. श्रीकांत, अरे काय? माझी इच्छा आहे की आजच्या इंटरव्ह्यूला तू ही साडी नेसावीस. आज कुठली साडी नेसायची हे ठरलं नाहीये माझं. अहिल्या प्लीज. आदित्य, अरे यार, तू कसं ओळखलंस? आई आहे मी तुझी. प्रीतम या छोट्या मोठ्या खोड्या काढत असतो, पण गुपचूप येऊन डोळे झाकणं ही तुझी सवय, हेही माहितीये मला. पण काय मी मग अशाने सरप्राईजही नाही देऊ शकत का तुला? अरे का नाही? हे घे, मिटले डोळे, दे सरप्राईज. ओके, उघडू नको हं? उघड डोळे. माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. याला काय अर्थ आहे अहिल्या? मी तुला आतापर्यंत एवढ्या साड्या गिफ्ट दिल्या, पण तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद फक्त आदित्यने साडी दिल्यावरच दिसतो. हे बघ, मुलांनी एक साधी प्रेमाने स्माइल जरी दिली ना, तरी ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट असतं. ही तर साडी आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे. आज ऑफिसला जाताना हीच साडी नेसणार वाटतं. नाही, महत्वाची साडी महत्वाच्या प्रसंगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.